नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही गोष्टच मुळे आनंदाची. आणि या आनंदाच्या गोष्टीमुळे खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात तो अभिमान पुन्हा एकदा जागृत झाला. मराठी भाषेविषयीची एक आस्था, प्रेम हे आपल्या सगळ्यांच्या मनात आहेच. पण ते कुठेतरी कृतीतून सुद्धा आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपण घेतले पाहिजेत. याच अनुषंगाने केवळ देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नेमके काय प्रयत्न होत आहेत या बाबतीत आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मराठी मंच या मंचाची स्थापना देखील याच उद्दिष्टाने झाली आणि देश विदेशात मराठीचा प्रचार प्रसार नेमका कसा होतोय हे यामुळे कळलं. आजही आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून सौदी अरेबियाचे उपसमन्वयक शैलेंद्र असोदेकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार शैलेंद्र. नमस्कार. 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 आणि शैलेंद्र, तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे आम्हाला की नेमकं काय प्रयत्न तिथे होत आहेत, आता पुढच्या काळात नेमके काय प्रयत्न होणार आहेत. पण तुम्हा सगळ्या उपसमन्वयकांसोबत या आपल्या मालिकेमध्ये आणखी एक व्यक्ती आपण जोडतोय की जी तिथे मराठीसाठी काम करते. आणि आज आपल्या सोबत आहेत रियाद मराठी मंडळाचे देवेंद्र भंगाळे. देवेंद्रजी, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात तुमच्यापासून करेन की आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा सुरू झाला आणि हा मंच सुरू झाल्यानंतर तुम्ही सौदी अरेबियात जे काम आज करताय त्या कामाला एक वेगळी चालना मिळाली का, एक गती मिळाली का, एक विचार मिळाला का, या बाबतीत काय सांगाल? नमस्कार. पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करताना खूप आनंद होतोय. आपण मागच्या सत्रात आपण या विषयावर जसं सुरुवात केली त्याप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जणू काही तो एक दुग्ध शर्करा योग किंवा काही वेळेस आपण म्हणतो की आपली पुढची जी काही पाऊलवाट आहे ती सोपी जाते आणि त्याचंच एक द्योतक असावं कदाचित मी आज देवेंद्र भंगाळे यांना रियादवरनं आपल्या या कार्यक्रमामध्ये घेऊ शकलो. तर त्यामध्ये सौदी अरेबिया या भागामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर 5 ते 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये साधारणतः मराठी लोक राहतात किंवा नोकरीच्या संदर्भात आहेत. तर गेल्या 2 महिन्यामध्ये आपण एक काम सुरू केलं की तळागाळाशी जाऊन आपण सुरुवात करावी. तर तळागाळाशी जाऊन सुरुवात करायची म्हणजे विविध विभागामध्ये असलेले मराठी मंडळ आणि तिथे असणारे त्यांचे जे काही सूत्रधार आहेत किंवा संचालक आहेत त्यांना अप्रोच केला आणि तिथून मग हँडपिक केलेत की ज्यांना मराठीची चाड आहे, ज्यांना मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर त्यांना वेळ द्यावा असं वाटतं, अशा मंडळींना एकत्र करून मी स्वतःच एक आपला वेगळा ग्रुप तयार केलाय जो सौदी अरेबिया अभिजात मराठी भाषा मंच या नावाचा आहे. आणि त्यामध्ये आज निदान एक 10 ते 12 लोक आपल्याकडे आहेत. कदाचित तसं जर पाहिलं तर आपल्याला त्यांच्यासाठी प्रत्येकाला आणायचं असेल तर 10 विभाग किंवा निदान 5 भाग तरी करावे लागतील ह्या कार्यक्रमाचे. परंतु रियाद ही आपली एक राजधानी पण आहे इथली आणि सगळ्यात जुनं मंडळ म्हणूया तिथलं. आणि देवेंद्रजी तिथे आहेतच, कार्यक्रम तर करतातच, पण त्यांनी स्वतः मला ग्वाही दिली या उपक्रमाला हातभार लावायची. त्यामुळे सुरुवात आम्ही तिथून तर केलेलीच आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणू की पोचणं वेगवेगळ्या विभागात सौदी अरेबियाचा, कारण क्षेत्रफळ मोठं आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक आपण म्हणूया की मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी ते शिक्षण चालू होतंय माझ्या मराठीचं, ते शाळेतनं चालू होतंय. आम्ही कार्यक्रम सुद्धा इथे करतो, कधी कधी असं होऊन जातो की आपण आपल्यासाठी करतो पण त्या मुलांसाठी कोण करणार हो. म्हणून मग त्या शाळेमध्येच आपण मराठी विषय कुठपर्यंत शिकवला जातोय. तर आज इथे सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत केंद्र सरकार संचलित आणि दूतावासाच्या सपोर्टमध्ये. पण या शाळांमध्ये काय आहे ना, काही ठिकाणी 6वी पर्यंतच मराठी आहे, काही ठिकाणी 8वी पर्यंतच मराठी आहे. आणि ते सुद्धा मराठी जे आहे ते कुठल्या सीबीएसई किंवा स्टेट बोर्डाचा सिलेबस घेऊन नाही चालत.
त्यामुळे ते अगदीच म्हणजे खालच्या पातळीचं मराठी आहे. कदाचित मग 7वी ते 8वी मराठी सौदी अरेबियातला मराठी मुलगा तो कदाचित आपल्या महाराष्ट्रातल्या 4थी-5वीच्या बरोबर त्याचं ज्ञान असावं किंवा आपण आकलन शक्ती म्हणूया किंवा लिखाण आहे किंवा वाचन आहे. त्यामुळे मग पुढच्या लेव्हलला 10वी पर्यंत मराठी कसं सुरू करता येईल? हा आत्ताचा एक नवीन प्रयत्न आम्ही जोरात सुरू केलेला आहे. बाकी ॲक्टिव्हिटी तर नक्कीच म्हणजे जोरात सुरू आहेत. त्याबद्दल काही वादच नाही. आता एवढंच आहे की क्विक सांगायचं सगळ्यांना तर रमजानचा पवित्र महिना इथं सुरू झालाय. त्यामुळे आमचे जे काही दैनंदिनी ती थोडीशी बदलते. साधारणतः या देशामध्ये इतर सगळेजण उपवास करतात. ज्यांचे उपवास नाही आहेत मात्र त्यांना कामं आमची रेग्युलरली चालू असतात. तर हो. धन्यवाद. बरोबर. आणि हे सगळे प्रयत्न निश्चितच यापुढे देखील तसे चालू राहायला हवेत. पण जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रियाद मराठी मंडळ याचे उपक्रम आणि याचे प्रयत्न हे खूप उत्तम चालू आहेत. देवेंद्रजी, आपण गेली अनेक वर्ष अत्यंत नित्यनेमाने म्हणू आपण की हे उपक्रम करता आहात. मुळात रियाद मराठी मंडळाची जी स्थापना झाली ती कशी झाली? काय उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं? याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. साधारण 2015 साली म्हणजे मराठी लोक जसं रियादमध्ये भेटायचे, छोटा ग्रुप होता, पण त्याला आम्ही एक मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं आणि मग त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप मी मराठी परिवार रियाद या नावाने एक मराठी ग्रुप सुरू झाला. कारण इकडे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जरा काय म्हणतात त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप हीच आमची आयडेंटिटी आहे आणि हेच आमचं एक व्हर्च्युअल ऑफिस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्यातच सगळा मराठी जो परिवार आहे, मराठी बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यातले असे सगळे आम्ही एकत्रीकरणाचं काम सुरू केलं आणि साधारण 50-60 लोकांपासून आता जवळजवळ 550 मराठी कुटुंब आमच्या ग्रुपशी जोडले गेलेले आहेत. आणि त्याचा एक सूत्र आहे की मराठी असला पाहिजे, मराठी बोलणारा ऍक्टिव्हिटी करतो. पण त्यामध्ये आता मराठीच्या प्रसार आणि प्रचारासाठी खास करून मराठीत संदेश लिहिणं, मराठीत बोलणं किंवा काही शब्द जे आपण बोली भाषेत इंग्रजी अगदी सर्रासपणे वापरतो त्याचं जागरूकता निर्माण करून त्याच्याऐवजी आपले मराठी शब्द वापरावे ही भावना मनात ठेवून बरेच शब्द आम्ही वापरतो मराठीमध्ये. आणि मराठी भाषा दिवस साजरा करतो. त्याच्यामध्ये मराठीच्या अनुषंगाने नवीन विद्यार्थी जे मराठी भाषा घेतात त्यांच्यासाठी काही भगिनींनी पुढाकार घेऊन ते त्यांना शिकवतात मराठी. कारण इकडे असं प्रोफेशनल टीचिंग फार कमीच आहे. ज्या काही लेडीज आहेत त्या साधारण मराठी भाषा शिकवतात किंवा हिंदी शिकवतात. शाळांमध्ये पण त्यांना तसं म्हणजे अलाउ आहे, इकडे त्यांना मान्यता आहे. त्यामुळे तसं मराठीचं शिक्षण जसं आपल्याकडे BEd वगैरे करून भाषेत प्रावीण्य घेऊन शिकवतात तसं फार अभावाने आहे. तर त्या दृष्टीने पण आमचे प्रयत्न चालू आहेत की जे मराठीत म्हणजे ज्यांची पदवी आहे त्या लोकांना आपण शाळांमध्ये अपॉइंट केलं, शाळांमध्ये नेमणूक झाली तर मुलांची भाषेचा जो स्तर आहे तो विकसित होईल. दुसरं एक प्रचार असा चालू आहे की मराठी साहित्य याचं आपण एक वाचनालयासारखा सुरू करायचं. तर सुरुवातीला आम्ही असं केलेलं होतं की इनफॉर्मलच, म्हणजे ते एवढं काय म्हणतात त्याला उत्तम रीतीने नियोजन नव्हतं. पण जो कोणी भारतात सुटीत जाईल त्याने येताना 1 किंवा 2 नावाजलेल्या लेखकांच्या कादंबरी किंवा पुस्तकं घेऊन यायची. असं करत करत आमच्याकडे जवळजवळ 100-150 मराठी नावाजलेली पुस्तकं आहेत. तर ते आम्ही वाटप करतो
ज्यांना इच्छा आहे. हं. आणि त्याचं असं म्हणजे गुजरातमध्ये तरतू पुस्तक ही जी कॉन्सेप्ट प्रधानमंत्री बरोबर. मोदींनी मुख्यमंत्री असताना जी राबवली, हं, हं. त्याच गोष्टीपासून प्रेरणा घेऊन आम्ही तसं सुरू हं. केलेलं आहे वाह! वाचनालय मराठी बरं. पुस्तकांचं. हं, हं. आणि मग ते कुठे कार्यक्रम असला की आम्ही ते सर्क्युलेट करतो किंवा बदल करतो. यांची हं. पुस्तकं त्यांच्याकडे, त्यांची वाचून झालेली पुस्तकं दुसऱ्यांकडे, अशी बरोबर. एक पुस्तकांचा संकल्पना आम्ही आदान-प्रदान. हं, हं, हं. येस हं, हं. मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता बरोबर. अभिजात भाषेच्या दर्जामुळे मला अजून चांगलं करता येईल करता आणि येईल. काहीतरी बरोबर. मूर्त पण स्वरूपात त्याला करता हो. येईल. बरोबर. पण त्यापूर्वी मला विचारायचं आहे, की मराठी माणसांना एकत्र आणणं, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या देशात, भारताच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तिथल्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणणं हीच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असते. तर त्या दृष्टीने काय प्रयत्न केले गेले किंवा आत्तापर्यंत काय प्रयत्न केले आणि त्यातून तुम्हाला त्याचं किती फलित जे आहे ते तुम्हाला किती मिळालं? देवेंद्रजी. खरं तर मराठी भाषिकांना म्हणजे मराठी ऐकल्यावर आम्ही म्हणजे अक्षरशः भावनिक होऊन जातो, की अरे आपलं कोणीतरी आलंय आणि आम्ही त्यांना अप्रोच करतो जनरली मॉल किंवा एखादं बरोबर. कार्यक्रम, एअरपोर्ट, हॉटेल्स इथं जनरली हा संवाद होतो. कारण लहान हं. मुलं मातृभाषेतून बोलतात आणि मग आमचं लक्ष बरोबर. जातं, की कोणीतरी नवीन आलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून ग्रुपमध्ये त्यांना ॲड करतो मराठी परिवारामध्ये. तर याचा बरोबर. फायदा असा होतो, की मराठी लोकं एकत्र येतात. नंतर कोरोनाच्या काळात स्पेसिफिकली मला सांगता येईल, की कोरोनाच्या काळात जेव्हा वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन बदलत होते, हं. तेव्हा आम्ही रियाजच्या दिशेवाईज भाग केले. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि त्या दृष्टीने आम्ही छोटे-छोटे ग्रुप करून एकमेकांना मदत त्या ग्रुपमार्फत करायचो. हं. तर त्याचा खूप फायदा झाला, की जे जुने लोकं आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला बरं. किंवा कोणाला इमर्जन्सीमध्ये गरज पडली, हं. तर जवळ कोण राहतं, त्या दृष्टीने त्यांना मदत झाली. हं. तो एक भाग झाला. नंतर नवीन कोणी येतात, काही बरं. बिझनेस व्हिसावर येतात, काही रेसिडेन्स व्हिसावर येतात, फॅमिली हं. येते, काही हं. विदाऊट फॅमिली येतात. तर अशी जी मराठी माणसं येतात, ते ग्रुपच्या माध्यमाने जोडले जातात आणि त्यांचं आदान-प्रदान विचारांचं, बरोबर. मदतीचं आणि अनुभवाचा फायदा होतो. बरं. किंवा कोणाचा जॉब गेला अचानक हं. नोकरीतून हं. काही कारणाने, हं. तर अशांना जॉबसाठी पण मदत केली जाते आणि बरं. जे कोणी म्हणजे ज्यांच्याकडे नवीन हं. भरतीसाठी अपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध आहेत, अशा लोकांना तेही त्यांचे जॉब सांगितलं प्रोफाईल जातं. हं. स्वयं पूर्ण ग्रुप तयार झालेला आहे. एक चांगली म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणायचं तर बरोबर. तयार झालेला आहे. बरोबर. मेडिकल सर्व्हिस, डॉक्टर्स आहेत. हो. अगोदर माहिती बरं. सर्क्युलेट करून त्याचं आदान-प्रदान करतो आणि मग ते सेवाभावाने लोकं जोडले हं. जातात. किंवा कोणाचे बरोबर. वृद्ध आई-वडील भारतातून एकटे येणार असतील, तर विचारलं हं. जातं, की कोण येणार आहे? मग त्याला हं. सांगून हं. त्या दिवशीचं तिकीट बुक करून दुसऱ्यांबरोबर ते येतात. म्हणजे ही जी कुटुंबाची भावना आहे, ती वाढीस वाह! लागते, की आपण मराठी भाषेने बांधले गेलेले सगळे कुटुंबीय आहोत. हं. म्हणून आम्ही खरं नाव पण असंच दिलेलं आहे, मी मराठी परिवार रियाद. हो ना, फार सुंदर. आणि या परिवारात दिवसेंदिवस सगळ्यांची वाढ होतीये, ही चांगली गोष्ट आहे हो, त्या हो. सगळ्या ह्याच्यात. हो. शैलेंद्रजी मला हे विचारायचंय, की जसा हा परिवार एकत्र जोडला गेला, तसा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सण, उत्सव, परंपरा, ज्यातून मराठी संस्कृती सुद्धा पुढे नेता येते. तर सौदी अरेबियामध्ये हे कसं शक्य झालंय आणि आत्तापर्यंत काय नेमके उपक्रम घेतले या गोष्टी? हो. मला पटकन एक दोन ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यामध्ये छोटी अशी वाटते. जे देवाची तळाच्या जवळ जे आणि देवेंद्र राहतात त्याच्यामुळे
त्यांच्याशी त्यांचा चांगला खरं तर काही टेक्निकल हे वाटतंय, ते परत जॉईन होतील. पण देवेंद्रजी तुम्ही तोपर्यंत सांगा, की जसं मी म्हटलं, की सण, उत्सव, परंपरा या अनुषंगाने हां, शैलेंद्र बोला. तुम्ही बोलत होता. हा तर मला देवेंद्रजी सांगत होते त्यामध्ये छोटी addition करावीशी वाटते. त्यात या शहरामध्ये दूतावास आहे. देवेंद्रजी आपण कंटिन्यू करा. रियादचा म्हणजे एक राजधानी असल्यामुळे दूतावासाशी आमचं अगदी घनिष्ठ संबंध आहेत आणि तिथले कल्चरल सेक्रेटरी यांना पण आम्ही कार्यक्रमाला बोलवतो. हेतू हा की आपल्याला दूतावासाकडून सपोर्ट मिळावा, मदत व्हावी बरोबर. आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी बोलणी पण केलेली आहे. तिथं लायब्ररी आहे दूतावासामध्ये, बरोबर. भारतीय दूतावास रियादमध्ये. तर तिथं मराठी पुस्तकं ठेवून सुट्टीच्या दिवशी म्हणजे शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस तो तिथं जाऊन वाचन करू शकतात. जसं आपण ग्रंथालयात जाऊन संदर्भ ग्रंथ वाचतो किंवा त्याचा उपयोग करतो आपल्या ह्याच्यात, तसा एक संकल्पना आम्ही मांडलेली आहे. तर लवकरच ती पण मूर्त स्वरूप येईल. म्हणजे एक मराठी दालन तिथं आम्ही सजेस्ट केलेलं आहे त्यांना, की असं दालन तुम्ही करा. कारण अभिजात भाषा असल्यामुळे त्याला राजाश्रयता निश्चितच आहे आणि त्या दृष्टीने एक ते आहे. दुसरं आपले सण आणि उत्सव त्या बाबतीत तुम्ही म्हटलात तर आम्ही आता नवीनच एक उपक्रम केला होता की मंगळागौर हा स्त्रियांचा अगदी आवडता उत्सव. तर मंगळागौरीचे कार्यक्रम हे छोटेखानी ग्रुपमध्ये, कारण रियाद हे खूप मोठं शहर आहे म्हणजे जिओग्राफिकली पसरलेलं. तर रिजन वाईज ज्या महिलांना इच्छा आहे त्यांनी असे छोटे छोटे ग्रुप करून मंगळागौरीचं सेलिब्रेशन केलं, की त्यांची गाणी, त्यांचे सगळे प्रकार, त्याचं महत्व आणि त्याच्या मागचा शास्त्रीय आधार, व्यायाम होणं, या सगळ्या गोष्टी याचा उहापोह त्या निमित्ताने श्रीवर्गाने केलेला आहे. आणि दुसरं हळदी कुंकू हा पण एक जिव्हाळ्याचा विषय. तर हे मराठी संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून रिसेंटली माझी मिसेस जनरली भारतातच असते, पण ती आता 7-8 महिने माझ्याकडे होती. तर आम्ही इतर भाषिकांना म्हणजे जवळजवळ 18 राज्यातल्या सिलेक्टेड 3-3, 4-4 स्त्रियांना बोलवून मंगळागौर, सरस्वती पूजन आणि आपलं बोरनाण असतं ते, त्याचं करून ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आपले दागिने बनवून असं आम्ही एक नॉव्हेल आयोजन केलं होतं. तर तो एक भाग नवीन आम्ही सुरू केला की आपलं कल्चर हे दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे. कारण खूप लोकांना उत्सुकता असते की तुम्ही मराठी लोक करता तरी काय नेमकं, हळदी कुंकू, बोरनाण किंवा आपले दागिने, हलव्याचे दागिने. तर हे सगळं आम्ही त्यांना सांगितलं आणि बोरनाण करून दाखवलं की असा कॉन्सेप्ट आहे. मला वाटतं तिकडच्या लोकांना हे बघूनच आश्चर्य वाटलं असेल आणि आपले सगळेच सण परंपरा ज्या आहेत त्या इतक्या माणसांना जवळ आणणारे आहेत की त्यांनाही ते नक्कीच अमराठी मंडळींना सुद्धा ते नक्की आवडलं असेल. शैलेंद्र, मगाशी तुम्ही सांगत होतात तो मुद्दा पूर्ण करा. हो, तर मी म्हणत होतो तसं देवेंद्रजींनी त्यांच्या विभागातल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कशा प्रकारे आयोजन केलं जातं हे सांगितलं. तर एकंदर सौदी अरेबियातली ती छोटी मोठी शहरं आहेत या विभागामध्ये तिकडच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रमाणे तिथं सुरुवात 10-15 वर्षापूर्वी 50 लोकांपासून झाली तर ती आज 500 पर्यंत पोहोचली आहे समजा. पण प्रत्येक वेळेस हा प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळेस येतोच, मग तो देवेंद्रला असू देत किंवा शैलेंद्रला असू देत, की लोकांना एकत्र करणं. जो तुम्ही तो तुमच्या प्रश्नातच ते की एकत्रीकरणासाठी काय करायला लागतं तुम्हाला, की माझ्या महाराष्ट्रामध्ये राहून ज्यावेळेस ते सण साजरे होतात त्यावेळेस माझ्या आजूबाजूचे राहणारे शेजारी पाजारी सगळे असतात त्यामध्ये.
पण मग इथे आल्यावर कदाचित गेले आता 21 वर्ष मी इथे पाहतोय, तर हळूहळू लक्षात आलं की अरे इथं मिनी महाराष्ट्र आहे. त्यामुळे मग मी केवळ महाराष्ट्रातला मराठी भाषिक न बघता महाराष्ट्रामध्ये जे अमराठी भाषिक स्थायिक आहेत 50-60 वर्षापासून, ते सुद्धा सौदी अरेबियात आहेत. परंतु एवढंच झालंय की त्यांचे आपापले स्वतःचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. मग गुजराती समाज आहे, त्याचा वेगळा ग्रुप आहे, तेलुगू समाज आहे, त्याचा ग्रुप आहे. पण ही सगळी मंडळी पुणे मुंबईत कुठेतरी राहत आहेत. आणि त्यामुळे मग पुढचं उद्दिष्ट थोडंसं ठेवलेलं आहे मनामध्ये की एक ज्याला आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना आपण एकत्र करूया. केवळ महाराष्ट्रीयन मराठीच का? त्यामुळे हा जो मगासचा मी मुद्दा मांडला होता तो शाळेचा, तो तिथून ती प्रगती सुरू होती की त्या शाळेमध्ये मराठी विषय जे आज घेतलेला आहे, आज जस्ट मागच्या आठवड्यात माझा सर्वे पूर्ण झाला इकडच्या भागातल्या शाळेचा. तर 8वी मध्ये आता सध्या साधारणतः 75 विद्यार्थी आहेत ज्यांनी 8वी पर्यंत आलेत मराठी शिकत शिकत. त्या 75 विद्यार्थ्यांमध्ये 50% हे स्थानिक मराठी भाषिक आहेत. उरलेले 50% हे मराठी मायबोली असलेले नाहीयेत. त्यामुळे आवर्जून पालक मंडळी इतर विषय तिसरा थर्ड सब्जेक्ट म्हणून घेण्यापेक्षा मराठी विषय घेत आहेत. त्यामुळे तो एक उत्साह आहे. आणि राहिला बघ आपण कार्यक्रमांचा जर म्हटला तर प्रत्येक वेळेस साधारणतः आज तरी आपल्याला आपण म्हणूया की काही आपण म्हणूया ना सौदी अरेबियातल्या गमती जमती, तर अगोदरच्या काळामध्ये आणि आजही कदाचित आम्ही 4 भिंतींच्या आड हे सगळे कार्यक्रम करायचो. आताही तेच करतो की कुठेतरी आपली स्वतःची एक जागा आपण त्यांचं भाडं वगैरे देऊन घ्यायची आणि ती जागा पूर्ण बंद करायची. आतमध्ये कोणीही येणार नाही. शक्यतो म्युझिक सिस्टमचे आवाज वगैरे कमी ठेवायचे आणि आपली महाराष्ट्रीयन मराठी मंडळी म्हणजे कसे असतात, एखादं भजन कीर्तन किंवा काहीतरी डान्स लागला की तो आवाज वाढव रे बाबा. प्रश्न हा होतो कधी कधी की तो आवाज बाहेर जाऊन काही वेळेस त्याच्यावर निर्बंध येऊ शकतात. एक काळ होता की ज्यावेळेस संगीत हे एक प्रकारे अजिबात त्याची परवानगी नव्हती. पण आज गेल्या 5-10 वर्षात आम्हीच स्वतः बघतोय की या सगळ्या गोष्टी हळूहळू शिथिल होत चालल्यात. कारण सौदी अरेबिया एक प्रकारे नवीन युगाकडे वाटचाल करतंय. त्यांचं व्हिजन 2030 हा जो एक त्यांनी त्यांच्या देशाला दिलेलं एक स्वप्न आहे, त्या स्वप्नामध्ये त्यांनी पूर्ण जगाला वेलकम केलेलं आहे. आणि त्यामुळे मग आता इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री सुरू होऊन गेली आहे इथं. त्यामुळे उत्तरातही कदाचित किंवा तुम्ही स्वतः तुमचं युनिट घेऊन इकडे एखादा इव्हेंट सुद्धा मॅनेज करू शकाल आज. आणि तुम्ही स्वतः एखाद्या मोठ्या इव्हेंटचं आयोजन करून सगळ्या सौदी अरेबियातल्या मराठी लोकांना एकत्र करून एक मोठा कार्यक्रम आपण तिथे करू शकू. तर आता सध्या आमचा एक छोटा कार्यक्रम आम्ही परत अरेंज केलेला आहे आणि त्याचंच एक माहिती देतो तुम्हाला पटकन, म्हणजे ते आपलं रिपिटेशन होणार नाही. जसं देवेंद्रजींनी सांगितलं की दिवाळी, दसरा, संक्रांत हे कार्यक्रम असतातच, चालूच असतात आणि अगदी नटून थटून सगळे येतात बरं का. म्हणजे त्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. त्याबद्दल काही म्हणजे लोक वेळ काढून येतात. मात्र आम्ही आता एक वाळवंटी सहल अरेंज करतोय. म्हणजे जो एक डीप डेझर्ट असतो त्याच्यामध्ये एक मोठा तंबू लावला जातो, 200-400 लोक बसतील असं, आणि पूर्ण रात्रभर तिथे काढायची, शेकोटी करायची बाहेर. कारण आता वातावरण हे थंड आहे, 15 डिग्री 20 डिग्री टेम्परेचर आहे. त्याचप्रमाणे रात्रीचं जेवण तिथंच लहान मुलांचे कार्यक्रम वगैरे, आणि सकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत सकाळी चहा वगैरे मस्त घेऊन मग तिथनं घरी परत यायचं. अशी पूर्ण रात्रभराची ती एक सहल म्हणा किंवा काय, तो एक भाग खूप फेमस आहे. तुम्ही कदाचित दुबई डेझर्ट सफारी वगैरे नाव ऐकलं असेल. तसंच मग सौदी अरेबियाच्या वाळवंटामध्ये आम्ही हा प्रयत्न करतोय. कालच मला आणखी एका मंडळाचं किंवा आणखी एका विभागाचं माहिती मिळाली, तबुक नावाच्या विभागातनं, जिथं मराठी शाळा आहे आणि तिथे 40 ते 50 मराठी लोक आहेत आणि मराठी शिकणारे फक्त 10 ते 12 विद्यार्थी आहेत. मग तिथं सीबीएसई बोर्डामध्ये 10-12 विद्यार्थ्यांना ते सुरू नाही करू शकत क्लासेस, तर तिथले जे पालक आहेत त्यांनी स्वतःहून मराठी विषय शिकवायला सुरुवात केलेली आहे मुलांना. आणि त्यांना मग आपण आपल्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या आमचा जो सौदी ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा सामील करून घेतलाय.
थोडक्यात जशी ही आपली पोच इतर ठिकाणी पोचते, लोकांपर्यंत हा संदेश जातोय, तर लोकांना सजग करण्याचं काम हे कुठेतरी वर्ड ऑफ माउथ किंवा आपण स्वतःच त्यांना, मी असं म्हणेन काही काही वेळेस आपल्याला पायलीचे 50 नको असतात, पण एक असा हवा असतो की जो 50 लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कदाचित हेच काम सध्या चालू आहे किंवा कार्यक्रमांच्या मध्ये सुद्धा. आत्ताच आमच्या दिवाळीच्या कार्यक्रमात जो आम्ही दमाम खुबारला केला, त्यामध्ये एक 10 मिनिटाचं छोटंसं पथनाट्यासारखं 2 लोकांनी सादर केलं. आणि विषय काय असेल तर अभिजात मराठी भाषा म्हणजे काय, नक्की त्यानं काय साधलं, तुम्हाला काय मिळालं त्याच्यानं. आणि त्यामध्ये त्यांनी दोघांनीच ते संवाद लिहिलेत. एक थोडासा नकारात्मक बोलणार, एक त्यात सकारात्मक बोलणार, की काय साधलं, काय मिळालं, त्याच्याने काय फायदा होणार आहे आणि आतापर्यंत काय होतं आणि पुढे काय होणार आहे. त्यामुळे एक साधारणतः 10 मिनिटांमध्ये तो संदेश दिवाळीच्या निमित्तानं जमलेल्या 300 लोकांपर्यंत तो त्या दिवशी पण पोहोचला. आणि मला वाटतं देवरे साहेबांचा त्या दिवशी आम्हाला तो संदेश पण मिळाला होता. त्यांचा संदेश आम्ही त्या 300 ते 350 लोकांना, देवरे सरांचा संदेश अभिजात भाषेच्या निमित्तानं अभिनंदन आणि सगळ्यांचं अभिनंदन करणारा संदेश पण आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना ऐकवला होता. एकंदर एवढं दिसतंय की कार्यक्रम सुरू झालाय आणि तो आता हळूहळू वरच्या पातळी गाठत चाललेला आहे. खूप महत्वाचं एवढंच आहे की आपल्याला कुठेतरी ती एनर्जी, ते फ्युएल हे टाकत राहिलं पाहिजे. आणि मी इथं बोलत असताना हा कार्यक्रम सौदी अरेबियातले इतर मराठी मंडळी बघणार आहेत, तिकडचे शिलेदार बघणार आहेत आमचे, ज्यांना मी स्वतः एकत्र केलेलं आहे. तर सर्वांना ही एकच विनंती आहे की सांस्कृतिक कार्यक्रम वेगळे, अभिजात मराठी भाषा प्रचार प्रसार आणि संवर्धन वेगळं. त्यामुळे कुठेतरी याच्यासाठी वेळ आपण काढायचा आणि आम्ही काढतोय. मग तो दिवाळी असू द्यात, दसरा असू द्यात, संक्रांत असू द्यात, कुठलेही कार्यक्रम असू द्यात, या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेसाठी आम्ही कार्यक्रम त्यामध्ये आता सामील करण्यास सुरुवात केली. मग ते कविता वाचन असू द्यात किंवा लेखमाला, चांगले लेख लिहून त्यात चांगला लेख असेल तो तुम्ही स्टेजवर जाऊन वाचू शकतात, किंवा कोणी जर काही कार्य केलं असेल मराठीसाठी, शाळेमध्ये त्याला प्रावीण्य मिळालं असेल तर त्याचा सत्कार करणं. आणि ग्रंथालय तर हे सगळीकडे ती सूचना मी दिलेली आहे. मराठी फिरतं वाचनालय करूया आपण हवं तर. आणि देवरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रातनं काही पुस्तकांचे संच इकडे मागवून घेतोय आणि मग ते इथं आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये पण देऊयात, की जेणेकरून जसं देवेंद्रने सांगितलं की 100 पुस्तकं त्यांच्याकडे जमा झाली आहेत, तसंच ते वाचन एक वाढत राहील. येस, धन्यवाद. नक्कीच. आणि मला असं वाटतं देवेंद्र आणि शैलेंद्र, तुम्ही दोघांनीही ज्या पद्धतीने प्रयत्न हे सगळे केलेले आहेत, आणि खूप छान वाटलं शैलेंद्र की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय याचं एक छोटस पथनाट्य, म्हणजे नाटुकलं म्हणू आपण त्याला, ते सादर झालं. आणि त्यातून म्हणजे कलेच्या माध्यमातून आपण साहित्यही पोचवायचा प्रयत्न करतोय आणि आपल्या भाषेविषयीची माहिती पोचवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे खूप छान काम सौदी अरेबियात चालू आहे. देवेंद्रजी, तुमचेही प्रयत्न अखंड चालू आहेत आणि ते असेच यापुढे चालू राहोत. आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि तिथलं सौदी अरेबियातली सगळी मराठी माणसं, रियाद मराठी मंडळ, या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र येऊन हे आपलं काम असंच पुढे चालू ठेवावं, याच दृष्टीने आपला हा आजचा कार्यक्रम आहे अभिजात मराठी, अभिमान मराठी. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित या कार्यक्रमातून आपण हाच विचार साधायचा प्रयत्न करतोय, सांगड घालायचा प्रयत्न करतोय. आणि आज रियाद मराठी मंडळ आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच हे एकत्र आलेत, ते असेच एकत्र काम करत राहूत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते. आणि देवेंद्रजी, आपलेही आभार, शैलेंद्रजी आपलेही आभार. असेच भेटत राहूया या मंचाच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.